सकाळ सकाळ शुभ सकाळ. कशा आहात मंडळी? मजेत ना? मी पण मस्त मजेत आहे. तर मस्त छान छान अशी सकाळ झालेली आहे, मस्त फ्रेश वगैरे पण होऊन आहे आणि आता बसली होती निवांत. निवांत बसल्यावर असं आठवलं, अरे निवांत तर आपण बसूच शकत नाही, कारण की आपल्याकडे खूप कामं आहे. तर मस्त जरा आता विचार केलेला आहे की आज काय नवीन रेसिपी करायची बा म्हणून. तर रेसिपी करायच्या आधी मला हे लक्षात आलं की आपल्याकडे काय काय ठेवलेलं आहे बा म्हणून. तर आम्ही मागे खूप सारं सामान वगैरे घेऊन आलेलो होतो, तर तिथे आम्ही बासमती राईस पण आणलेलं होतं. मग घरी विचार केलं, अरे बासमती राईस तर आहेत, मग आपण त्याचं काय करू शकतो बा म्हणून. तर बासमती राईस आहे तर चला. आणि माझा आयांश बाळ पण आता झोपून आहे, म्हणून आपण मस्त लवकर तयारी करू शकतो. नाहीतर तो उठल्याबरोबर खूप लुळबुळ लुळबुळ करत असतो, तर काही कामं करू देत नाही. सकाळी उठल्याबरोबर त्याला फिरायला पाहिजे, ते पण आजी आजोबासोबत. आजी आजोबासोबत फिरून झाल्याच्या नंतर त्याला मम्माकडे यायचं राहते, कारण मम्माकडे त्याला माहिती आहे की माझी मम्मा काहीतरी माझ्यासाठी करून ठेवते बा म्हणून. तर मग त्याचा नाश्ता होते. सकाळी नाश्ता झाल्याच्या नंतर त्याला आणखी खेळायला पाहिजे. आयांशला खेळून झाल्याच्या नंतर मग आणखी येतो, त्याला दूध आणि त्याचे प्रोटीनवाले बिस्किट आहे ते मॅश करून मी त्याला तिथे देते, तर ते असते. मग त्याच्यानंतर आणखी खेळतो. मग आम्ही मस्त मंदिरात वगैरे जातो. आणि हो फ्रेंड्स, श्रावण सोमवारचे उपवास आमच्या इकडे सुरू झालेले आहेत. तुमच्या इकडे सुरू झालेत का सांगाल? पण हे श्रावण सोमवार आम्ही करत नाही आहोत, माझी सासूबाई करत आहेत, कारण की MP साईडची आहेत बा म्हणून. आपले जेव्हा लागतील ना, ते नागपंचमीपासून आपले लागणार आहेत वाटते श्रावण सोमवार. तर तेव्हापासून आपण पण करूया, छान छान रेसिपी करूया, मस्त उपवास राहणार आहे की नाही. तर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बापरे, आपण तर गोष्टीच सांगत बसलेला आहोत, कारण झालेली आहे ना जेवणाची वेळ. तर मग चला आपण करूया मस्त छान अशी पनीर बिर्याणी. आणि पनीर खाणं खूप सेहतसाठी चांगलेलं असतं, आणि इकडे श्रावण सोमवार लागलेले आहेत, त्यामुळे आम्ही काही नॉनव्हेज करू शकत नाही आहोत. म्हणून चला करूया मस्त अशी पनीर बिर्याणी, मस्त माझ्या स्टाईलमध्ये, आणि ते पण झटपट होणारी. तुम्ही पण या मस्त बनवायसाठी माझ्यासोबत, आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. अरे मी तर विसरली, तांदूळनीच थोडी बिर्याणी होते. तांदूळसाठी तर आपल्याला पनीर लागणार, त्याचा मसाला लागणार, आणि काही काही गोष्टी पण लागणार. आणि बिर्याणी करतच आहोत, तर त्याच्यासोबत आपल्याला लागणार आहे दही, कारण की दहीचं करायचं आहे आपल्याला बुंदी रायता. आणि बुंदी रायता तर 2 मिनिटात रेडी होते. तर ते पण रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आपण बघूया काय काय सामान आहे. तर मग तसंच मी आयाशच्या पप्पाला सांगते की अहो हे सामान नाही आहे, तुम्ही मला आणून द्याल. तर ते 1 मिनिटात आणून देतात. आणि हो फ्रेंड्स, आमच्या घरी असं नाही आहे की कोणतं सामान नाही आहे घरी. तर आपण सांगितलं त्यांना की अहो हे सामान नाही आहे, किंवा बाबालाही सांगितलं बाबा हे सामान नाही आहे, तर तुम्ही आणून द्या वेळेवर, तरी पण ते लोक आणून देतात. पण आमच्या साकोलीमध्ये माझ्या पप्पाला जर तुम्ही वेळेवर कोणतंही काम सांगितलं तरी बिलकुल ऐकणार नाही. त्यांना खूप त्रास यायचा जायसाठी. मी यांना भर दुपारी पण भर उन्हामध्ये पण पाठवते, अहो हे नाही आहे तर आणून द्या मला म्हणून, पण आणून देतात. पण आमच्या साकोलीमध्ये असं नव्हतं. ते आधीच रागवायचे की तुम्हाला माहिती आहे ना हे करणार आहेत बा म्हणून, तुम्ही आधीच का नाही सांगितलं असं बा म्हणून. तर सर्वांच्या घरचे वेगवेगळं असते. तर यांच्या पप्पाला मी पाठवली होती मार्केटला, आणि त्यांनी मला सामान आणून दिलं. बघा इथे आम्ही फक्त 4 जणांसाठी पनीर बिर्याणी बनवत आहोत. तर 1 पाव त्यांनी मला पनीर आणून दिलं, आणि अर्धा लिटर दही आणून दिलं. तर त्याचसोबत मला आणून दिलं आहे त्यांनी बिर्याणी मसाला. 2 पॅकेट आणून दिलेले होते, तर मी एकच यूज केलेला, कारण की मसाला जास्त टाकल्यावरही चांगलं वाटत नाही. तर पनीरचे छान छोटे छोटे असे क्यूब करून घ्या, मस्त एका कटोऱ्यामध्ये त्यांना घ्या, आणि तिथे मस्त बिर्याणी मसाला पूर्ण टाकून घ्या, आणि थोडंसं उरत असेल तर ठेवून द्या. आणि तिथेच मस्त छान हळद आणि 2 चम्मच दही आणि मीठ, आणि जेवढं तिखट लागत असेल बिर्याणीला तेवढं तुम्ही टाकून घ्या तिथे, आणि छान असं मिक्स करून घ्या, कारण त्याला आपल्याला मॅरिनेट व्हायसाठी ठेवायचं आहे. मिनिमम अर्धा तास तरी ठेवूया छान. दही टाकायची इथे गरज नाही, कारण की आपण निंबू टाकायची गरज नाही, कारण आपण इथे दही घातलेलं आहे बा म्हणून. आणि मस्त 4 ते 5 असे कांदे बारीक चिरून घ्या, असे पतले पतले, जसे भज्यांसाठी लागते आपल्याला तसे. आणि त्याला मस्त गोल्डन ब्राऊन होतपर्यंत ते पण कमी आचवर तळून घ्या, मस्त छान असे क्रिप्सी होतात. आणि 4च लोकांसाठी आपल्याला बिर्याणी करायची आहे, तर 2 ग्लासची बिर्याणी भरपूर होते. तर मी तिथे तांदूळ पण मोजून घेतलेले आहे छान. आणि इथे आपल्याला खडे मसाले लागणार आहेत. 2 मोठी इलायची, 2 छोटी इलायची, तेजपत्ता, दालचिनी, आणि काली मिरी लागणार आहे 5-6.
तर हे सगळं घेऊन घ्या आणि तेजपत्ता आणि एक असं मोठंसं भांडा घ्या, कारण ज्याच्यामध्ये असे छान ते तांदूळ शिजले पाहिजे खदर खदर. तर पाणी गरम झालं तर तिथे खडे मसाले टाकून घ्या आणि तांदूळ धुवून घेतल्याच्या नंतर ते तांदूळ पण तिथे टाकून घ्या. आणि आपल्याला हे तांदूळ इथे शिजवायचे आहे, ते फक्त 80% शिजवायचे आहे, 20% मग वाफेवर शिजतील. तर इकडे तांदूळ शिजत आहेत तोपर्यंत इथे आपण दुसरा मोठा असं पातेला घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं मस्त 2-3 चढ्या तेल. आणि तेल टाकून घेतल्यानंतर एक छोटा कांदा असेल तरी पण चालेल, तर कांदा टाकून घ्या, तेजपत्ता आणि तुमच्याकडे अद्रक लसूणचा पेस्ट असेल तर तो टाकू शकतात. ते टाकून झाल्याच्या नंतर ते झाल्यानंतर इथे आपण जे मॅरिनेट करायला पनीर वगैरे ठेवलेले होते ते पनीर वगैरे सगळं टाकून घ्यायचं आहे. आणि इथे बघा बघता बघता भाजी पण झाली आणि तांदूळ बघा किती असे छान मोकळे मोकळे झालेले होते. असे आपल्याला शिजवायचे आहे. असे हाताने तोडून बघायचं, तुटत असतील तर आपले तांदूळ परफेक्ट शिजलेले आहे. इथे आपली भाजी पण झालेली होती बघा. आणि जे कांदे म्हटले होते गोल्डन ब्राऊन पण झाले आणि बारीक कापलेला आपल्याला कोथिंबीर पण हवा. आणि ती भाजी शिजल्याच्या नंतर तुम्ही त्या पातेल्यातून एका कटोऱ्यामध्ये काढून ठेवा, कारण की आपल्याला लेयर्स लावायचे आहेत म्हणून. आणि बघा जे थोडीशी भाजी खाली ठेवा पातेल्यामध्ये आणि मग तांदळाची लेयर लावू शकतो आपण भाताची जे शिजलेलं होतं. आणि त्याच्यानंतर भाताची लेयर लावून झाल्याच्या नंतर जे आपल्याला गोल्डन ब्राऊन झालेले हे होते कांदे टाकून घ्या. कांदे टाकून झाल्याच्या नंतर आपली जी कोथिंबीर होती कोथिंबीर टाकून घ्या. जर तुम्हाला पुदिना मिळत असेल तर पुदिनाचे पत्ते पण टाकू शकता, त्याच्याने खूप टेस्ट येते. मग आता हे झाले, मग त्याच्यानंतर टाका आणखी भाजी जी आपण पनीरची केलेली होती मस्त, ते पनीर टाकल्याच्या नंतर मग अजून एक लेअर लावा भाताची. तांदूळ टाकून भात टाकून झाल्याच्या नंतर मग आणखी आपल्याला तिथे टाकायचं आहे कांदे जे आपण गोल्डन ब्राऊन केलेले होते ते. असे करून 5-6 लेअर लावायचे आहे, जेवढे होत असतील तेवढे. इतकी छान बिर्याणी होती की खूप छान टेस्टी असं मस्त. आणि हो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदा घरी तुम्ही ट्राय करूनच बघा, खूप छान होते. काही असं नाही की कसं का बिर्याणी करू बा असं म्हणून विचार करायचाच नाही, करायला लागायचा. इथे व्हिडिओ बघत जायचं, खूप छान बिर्याणी होते बघा. लास्टची लेअर आहे बघा. आणि मी कलर्स घेतलेले होते 2 माझ्याकडे ठेवलेले होते, तर इथे कलर्स टाकणार आहे बघा. बिर्याणी मसाला मी थोडासा उरवून ठेवलेला होता तर वरून टाकत आहे मस्त छान. आणि कलर्स पाण्यामध्ये भिजवून घ्या आणि आपण ते पण टाकूया. केवडा असते की नाही ते पण थोडंसं त्याची एशन्स, कारण की थोडंसं स्मेल आली पाहिजे म्हणून ते पण अर्धा चम्मचपेक्षा 2-3 बुंद टाकून घ्या. आणि आपल्या बिर्याणी झाकून झाल्याच्या नंतर आपल्याला आता इथे दम द्यायचा आहे. तर आपल्याकडे दम द्यायसाठी काही निवे वगैरे तर राहत नाही, तर मग इथे मस्त आपल्याला घ्यायचा आहे ताव्याला गरम करून घ्या आणि कमी आचेवर त्याला तिथे ठेवून द्या बघा. ग्रीन आणि रेड कलर मी इथे टाकणार आहे, तर दोन्ही साईडने टाकून घ्या. जर हे नसेल तर तुम्ही दुसरं काही ऑप्शन असेल ते करू शकतात बघा. ग्रीन कलरचे तांदूळ, रेड कलरचे तांदूळ तुम्हाला इथे दिसत असेल. माझी बिर्याणी इथे रेडी झालेली आहे. आणि मस्त दही घ्या, दहीला असे मॅश करून घ्या, तिथे तिखट मीठ टाकून घ्या मस्त छान आणि बुत्ती टाकून घ्या. तुमचा बुंदी रायता रेडी आणि कोथिंबीर मस्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशीच नवनवीन रेसिपीसाठी माझी व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. बाय बाय, टेक केअर.